तर साधी सायकल घेण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. भावानी 50 रुपये रोजंदारीवर भाऊ काम करायचा. 1,20,000 रुपये जर जमा करू शकलास तर तुझ्या वडिलांना आपण वाचू शकतो. आणि त्यावेळेस मी उंबरटे शिजवले लोकांनी. त्यावेळेस मला पैशाची ताकद कळाली. त्यावेळेस मला कळालं ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तो मी स्वतःला असं समजत होतो की मैंने साला मैं तो साप बन गया. पण 8 महिना कधी कवायना तेच डब्बा घेऊन जायचं, डब्बा घेऊन यायचं की जी गोष्ट, जे स्वप्न, जे माझ्या आयुष्याची राख रांगोळी ज्या ह्या नेटवर्क इंडस्ट्रीच्या माध्यमातून झाली ना, जिथं हरवलंय तिथंच सापडणार. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही, गुमराह तो वो है जो घर से निकले. तर मित्रांनो, माझं नाव सोमनाथ शेलार. तसं पाहिलं तर मित्रांनो, हे गव्हर्नमेंट सर्वंट ज्या जीवनामध्ये जर पाहिलं जातं की प्रत्येक एका युवकाचं एक स्वप्न असतं लाईफमध्ये काय मिळालं पाहिजे, तर एक गव्हर्नमेंट जॉब. आणि तो जॉब माझ्याकडे होता मित्रांनो. तो जॉब करत होतो. मी स्वतःला असं समजत होतो की मैंने साला मैं तो साप बन गया. पण एक दिवस असं ड्युटीवर असताना एक अचानक मला फोन आला. आणि फोन आल्यानंतर मला फोनवरून सांगितलं जात होतं की तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुला नगरला यावं लागेल. फोन आल्यानंतर मित्रांनो माझ्या पायाखालची जमीन हादरली गेली होती. आणि मी फोन आल्यानंतर मी डायरेक्ट आहे त्याच अवस्थेमध्ये मी नगरकडे निघालो. नगरला आल्यानंतर ज्या हॉस्पिटलला वडिलांना ॲडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये आलो. वडिलांना जर पाहिलं तर वडील बेडवर होते. डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या वडिलांना रोड ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला मार लागला आहे, हेड इंजुरी झाली आहे. आणि ती हेड इंजुरी जर बरी करायची असेल तर कमीत कमी 1,20,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. मित्रांनो, पायाखालची जमीन माझ्या हादरली होती. एक ना अनेक कित्येक नातेवाईकांकडे गेलो, कित्येकांचे उमरे झिजवले, नातेवाईकांकडे गेलो, पैसे मागितले. पण गव्हर्नमेंट सर्वंट असताना पण जो बादशाह म्हणून मी मिरवत होतो, पण त्या गव्हर्नमेंट सर्वंट असणाऱ्या व्यक्तीला पैशासाठी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक पाहुण्यांपुढं हात पसरावं लागले होते मित्रांनो. पण शोकांतिका एका गोष्टीची वाटते, कुणीही माझ्या हातावरती विश्वास ठेवून पैसे देत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना ज्या व्यक्तीने माझ्या लाईफमध्ये मला घडवण्यासाठी, गव्हर्नमेंट सर्वंट बनवण्यासाठी, ज्या सब्जेक्ट एक्सपर्ट ह्या पदापर्यंत जाण्यासाठी ज्या व्यक्तीने, बघा माझी परिस्थिती अशी होती मित्रांनो.